नमस्कार सर. नमस्कार. आपण गोरेगावमधील सिद्धार्थ रुग्णालय या संदर्भाची माहिती जाणून घेण्याकरता आपल्याकडे आला आहोत. तर सिद्धार्थ रुग्णालयाबाबत आपल्याला अवगत असलेली माहिती जरा सांगू शकता का? सिद्धार्थ रुग्णालय बांधल्यापासून अनेक सर्व स्तरात समाजातील सर्व लोक गोरेगावमधील लोकांना त्याच्या सुविधाचा लाभ मिळत होता आणि इमर्जन्सी काही असलं तरी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे तत्काळ त्यांना सेवा मिळायची आणि त्यामुळे जे कदाचित मृत्यू समोर येणार असणारा थांबत असायचा आणि लवकर पोहोचल्यामुळे त्या व्यक्तीला सुद्धा पेशंटला सुविधा मिळायची आणि त्याचा जीवही वाचायचा. अशा पद्धतीने हॉस्पिटल व्यवस्थित चालू असताना ते सिद्धार्थ रुग्णालय कधी बनलंय आणि त्याची काय इतिहास काय त्याचं एवढं काही सांगता नाही येणार, परंतु ते बनल्यापासून अनेक सुविधा तिथल्या गोरेगावच्या लोकांना त्या हॉस्पिटल तर्फे मिळत होत्या. एवढेच मला माहिती आहे. बरं, आता सिद्धार्थ रुग्णालय जेव्हा तुटलं आहे आता जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाले. बरोबर. तर या दरम्यान होणाऱ्या अडचणी तुम्हाला काय जाणवतात? अडचणी तर मोठ्या प्रमाणात जाणवतात, कारण की पेशंटला आता डायरेक्ट कुपर किंवा तिकडे लांब न्यावं लागतं, त्यामुळे त्यांना सुविधा मिळत नाही पेशंट लोकांना आणि लोकांनाही त्याचा खूप त्रास होतो. नातेवाईकांना पण तिथपर्यंत पेशंट घेऊन जातानाच कदाचित त्याचं काही बरं वाईट होत असतं. त्यामुळे लवकरात लवकर इथे बनून लोकांच्या सुविधेसाठी ते उपलब्ध केलं तर बरं होईल असं आम्हाला ग्राहक राजांना सुचवायचं आहे की तुमच्या माध्यमातून लवकरात लवकर ते काम सुरू व्हावं आणि जनतेची जी दूर पेशंट घेऊन लांब लांब जावं लागतं ते तत्काळ इथे सुविधा उपलब्ध झाली तर फार बरं होईल असं इथल्या नागरिकांची सुद्धा इच्छा आहे. बरं, पी दक्षिण प्रभागात असणारे सिद्धार्थ रुग्णालय हे महानगरपालिकेचे रुग्णालय होते. तर सिद्धार्थ रुग्णालय तुटल्यानंतर महानगरपालिकेने आपल्याला पर्याय व्यवस्था करून दिलेली आहे का? याबाबत काय माहिती आहे तुम्हाला? पर्यायी सुविधा आहे, परंतु त्या ठिकाणी जशी पूर्वी पेशंटला ट्रीटमेंट मिळायची त्या पद्धतीचं त्या ठिकाणी मिळत नाही. साधारणच आपलं ओपीडी चालते, त्यामुळे अनेक पेशंटला लांब जावं लागतं. आणि कुठे करून दिला पर्याय व्यवस्था? इथे शास्त्रीनगरच्या लक्ष्मीनगर मध्ये केली आहे, परंतु तिथे सुविधा अपुऱ्या आहे. तुम्ही राहायला कुठे? मी राहायला भगतसिंग नगर नंबर 1 या ठिकाणी रमाई बुद्ध विहार ते बाजूलाच राहायला आहे. मग तिकडे जवळच मोतीलाल नगर मध्ये PHC सेंटर आहे, तिकडे तुम्ही जात नाहीत का? तिकडचे अजून एवढी काही माहित नसल्यामुळे तिकडे जाणं होत नाही. बरं, तुम्ही सांगितलेलं लक्ष्मीनगर सेंटर हो महानगरपालिकेचं बरोबर आहे. तुमच्या घरापासून किती लांब आहे? ते एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. 10 ते त्यापेक्षाही कमीच असेल, पण 10 मिनिटं चालत चालत. बरं, त्याचा वेळ काय असतो? टाइम टेबल काय असतो? टाइम असतो सकाळी 9 ते 1-1:30 वाजेपर्यंत असतो. आणि दुपारी किंवा संध्याकाळी? त्याचे एवढे काही माहित नाही, कारण सकाळच ओपीडी चालत. तुम्ही गेलात कधी तिकडे? नाही, फक्त माहिती आहे मला एवढ्याच. अच्छा, काय कारणासाठी गेला नाही? नाही. किंवा इतर कोणाला घेऊन गेलात का तुम्ही? नाही, सध्या तरी तिकडे गेलात कोणाला? कुणालाच. आता हल्लीच इकडे एक नवीन आपला दवाखाना सुरू झाला, याबद्दल माहिती आहे का तुम्हाला? कुठे? भगतसिंग नगर नंबर 2 मध्ये ना? आणि लक्ष्मीनगर या दोघांच्या मध्ये? नाही सध्या लिंक रोडलाच आहे. नाही माहिती. बरं, सिद्धार्थ रुग्णालय हो
आता सेवा अपुरी पडते, तर प्रायव्हेट हॉस्पिटल याबद्दल सेवा कशा मिळतात तुम्हाला, याबद्दल काय तक्रारी वगैरे आल्यात लोकांच्या तुमच्याकडे? नाही, तक्रारी तर सध्या नाही आपल्याला एवढं. किंवा काय असं ऐकण्यात आलं का की प्रायव्हेट हॉस्पिटल आम्हाला चांगली सेवा देतो, प्रायव्हेट हॉस्पिटल आम्हाला चांगली सेवा देत नाही? प्रायव्हेट हॉस्पिटल सेवा देतं, परंतु त्यांचे चार्जेस जास्त असतात आणि आपल्या एरियाच्या मानाने न परवडणारे charges आहेत. परवडणारे चार्जेस आहेत, त्यामुळे असुविधा होते. बरं, प्रशासनाला तुम्ही काय सांगू शकता? त्यांनी लवकरात लवकर हे सिद्धार्थ रुग्णालय बांधून लवकरात लवकर ते जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करावे एवढंच. ना आता ते बांधायचं काम चालू आहे, जवळजवळ 4 ते 5 वर्ष अजून लागणार आहेत. 4 ते 5 फारच मोठा कालावधी आहे. त्यांनी मग त्या लवकरात दरम्यान लवकर अजून काय मागणी आहे का तुमची? मागणी याच आहे की लवकरात लवकर ते बांधून लवकरात लवकर सुरू करावे एवढंच आहे. मग पर्याय व्यवस्था काय नको तुम्हाला? पर्याय व्यवस्था त्यांनी केली आहे, परंतु ती अपुरी आहे ना. त्यांनी आता ते करायला पाहिजे होती पूर्ण. तुमच्या मध्ये काय अपुरी म्हणजे अपुरी काय म्हणजे पाहिजे कसं आहे, आम्हाला जसे पूर्वी सुविधा होत्या, पेशंटला बेड होते, व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन डॉक्टरांचं होतं, नर्स होत्या. आता फार कमी जागेमध्ये ते जे पर्याय व्यवस्था केली आहे त्याचे काय एवढा उपयोग होत नाही. मग लोकांना लांब हॉस्पिटलमध्ये तिकडे कुपरला, नायरला असं लांब ठिकाणी जावं लागतं. ते एक त्रास फार मोठा होतो. हे तुम्ही असं बोलताय, हो, तुमची शारीरिक, मानसिक, आर्थिक हा, पिळवणूक होते असे तुम्ही बोलता. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. आपण योग्य ती माहिती दिल्याबद्दल आपले आभार. ग्राहक राजातर्फे आपण तुम्हाला धन्यवाद देतो. नमस्कार, धन्यवाद.